सासूचा छळ कसा होतो मुलगा आणि सुनेच्या राज्यात. अगं आई, तू सकाळी लवकर लवकर उठून आंघोळ करत जा आणि आंघोळ करून तयार राहत जा. तुझ्या शरीरातून दुर्गंधी येते. माझ्या एवढ्या आलिशान घराला मी इतक्या महागड्या वस्तूंनी सजवले आहे. लोक माझ्या घराची स्तुती करता करता थकत नाही आणि तू आहेस जिच्यावर नजर गेली की किळस येते. एकतर उन्हामुळे आधीच हालत खराब आहे आणि त्यात तुझी दुर्गंधी. जा आणि आधी आंघोळ कर, मग इथे बस. मयूर त्याच्या आईला ऐकवत होता. त्याची आई पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली, बाळा, तुला माहीत नाही का? मी सकाळी आंघोळ करूनच देवाची पूजा करत असते आणि मगच इथे बसत असते. आणि बाळ, रात्रभर मी घामाने ओलेचिंब होऊन माझ्या बेडवर पडलेली असते. माझ्या रूमचा टेबल फॅनही बंद झालेला आहे. किती दिवस झाले सुनेला सांगत आहे की तो दुरुस्त करून दे आणि मला आंघोळीला एक साबण पण आणून दे. पण या घरात माझं ऐकतो कोण? असे म्हणत मयूरची आई रडू लागली. त्यावर मयूर म्हणाला, आई, तू सकाळी सकाळी तुझ्या सुनेची तक्रार करतेस? तुला लाज नाही वाटत का गं? अरे, तिला संपूर्ण घराची जबाबदारी उचलावी लागते. ती तुझी इतकी काळजी घेते आणि तू तिची तक्रार करते. तितक्यातच राणी आली. राणी म्हणजे मयूरची बायको. आणि म्हणू लागली, आई, तुम्ही का सकाळी सकाळी त्यांच्याकडे रणगाडे गाता? नोकरीच्या समस्या आणि घरच्या जबाबदाऱ्यामुळे त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही तर आई आहात ना? तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी नाही? आणि काय म्हणत होता तुम्ही की पंखा दुरुस्त करून देत नाही आणि आंघोळीला साबणही नाही देत? अहो ऐका, घरात नवीन साबण नव्हता म्हणून मी म्हणाले की लाईफबॉय साबण तिथे ठेवला आहे, त्यांनी आंघोळ करा. पण नाही, तुमच्या आईला सुगंधितच साबण हवा आहे. अहो, माझ्या जागी दुसरी सून असती तर कधीच घरातून हाकलून लावलं असतं यांना. मी आहे म्हणून या घरात टिकल्या आहेत या. आणि बघा, त्या तुमच्याकडे माझीच तक्रार करत असतात. असे म्हणत राणी रडण्याचे नाटक करू लागली. त्यावर मयूर त्याच्या आईला म्हणाला, रडवलं ना बिचारीला? काय प्रॉब्लेम आहे गं तुझा? का म्हणून लाईफबॉय साबण वापरत नाही? अरे, सूनबाईने जो साबण मला दिला होता ना, त्याने आपण रोज हात धुत असतो आणि तोच साबण मला तिने आंघोळीला दिला आणि मला म्हणाली की यानेच आंघोळ करत जा. अशी मी देवाची पूजा कशी करू शकते बरं? मयूर काही बोलायच्या आतच राणी बोलली, साबण कधी घाण होतो का? आणि हात धुवायला मी हँडवॉश आणून ठेवले आहे. मग हा साबण फेकून द्यायचा का? बघताय, तुमच्या आईचा थाट आणि पंखा दुरुस्त करायला इतके पैसे लागतील की त्या पैशात नवीन फॅन विकत येईल. आता तुम्ही सांगा, किती खर्च आहे? त्यावर मयूर म्हणाला, आईला काय पडली आहे म्हणा याची. आईच्या फक्त डिमांड प्रत्येक पूर्ण करायच्या असतात. ऐक आई, तुला तो साबण लावायचा असेल तर लाव, नाही तर तुझ्या खोलीत चुपचाप बसून राहत जा. बाहेर बसायची काहीही गरज नाही तुला. आणि हो राणी, यावर्षी गरमी खूप वाढलेली आहे. मी आपल्यासाठी AC ऑर्डर केला आहे. तो आपल्या खोलीत लावला जाईल. असे म्हणत तो ऑफिसला निघून गेला. शेवटी आईला मजबुरीने तो साबण वापरावा लागला. करणार तरी काय म्हणा. त्यांना त्यांच्या शरीरातून आता दुर्गंधी येऊ लागली होती. त्या त्यांच्या खोलीत जाऊन बसून त्यांचे जुने दिवस आठवू लागल्या आणि रडू लागल्या. त्यांनी त्यांच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. त्याला शिकून एवढं मोठं केलं. लग्नाआधीच त्याला शहरात मोठे घर घेऊन दिले आणि आज तोच मुलगा सुनेसोबत मिळून आपल्या आईचा अपमान करतो. एक दिवस राणी किचनमध्ये होती. सासूबाई फिरत त्यांच्या मुलीच्या खोलीत गेल्या. त्यांचा मुलगा
एसीच्या थंड हवेत गारठला होता, त्यामुळे त्यांनी एसी बंद केला. थोड्याच वेळात मयूर मोठ्याने ओरडला, अगं राणी, एसी कोणी बंद केला? माझ्या खोलीत रात्रभर एसी चालला तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? तेवढ्यातच त्याची आई म्हणाली, अरे बाळ, एसी मी बंद केला आहे. मी पाहिले तेव्हा तू थंडीने खूप गारठला होता. त्यावर मयूर म्हणू लागला, आई, तुझ्यासारख्या भिकाऱ्यासारखे घर नाही हे माझे. 10 लोकांमध्ये एकच कूलर वापरायला. आजही आठवतो मला तो दिवस, ज्या दिवशी मला आजी आजोबांच्या घरात सगळे एकाच रूममध्ये झोपत होतो आपण. माहीत नाही सगळ्यांना हवा कशी लागत होती. खूप कंजूस होते तुझ्या घरचे लोक, आणि तीच सवय तू माझ्या घरात नको लावूस. एवढं बोलून मयूर रागातच खोलीच्या बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने राणी बोलली, आई, तुम्हाला कित्येकदा सांगितलं की असे कामे करत जाऊ नका म्हणून, पण तुम्हाला ओरडा खायची ना आता सवयच झाली आहे. आणि मला न विचारता माझ्या खोलीत जाण्याची तुमची हिंमत झाली तरी कशी हो? आता मला माझं काम करू द्या. मला 2-4 दिवसासाठी माझ्या माहेरी जायचं आहे. तिथेच सोफ्यावर बसून सासूबाई आपल्या नातवाशी बोलत होत्या. गुड्डू बाळ, तू तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहेस का रे? तो म्हणाला, हो, आम्ही माझ्या आजी आजोबांच्या घरी जाणार आहे. तुला तिथे खूप मजा येत असेल ना? हो, आजी तुला खूप छान छान पदार्थ बनवून खाऊ घालत असेल नाही का? गुड्डू त्यावर म्हणाला, नाही गं आजी, मला कुठे गोड खाऊ देतात. ते म्हणतात की तुझे गोड खाल्ल्याने दात खराब होते, म्हणून मला काही गोड पदार्थ खाऊच देत नाही. सासूबाई हसत हसत सुनबाईला म्हणाल्या, अगं राणी, तू इथून चांगले चांगले गोड पदार्थ त्याच्यासाठी बनवून घेऊन जा. त्यावर राणी म्हणाली, माझे आई वडील चांगल्याच गोष्टी शिकवतात. तुमच्यासारखे मुलांना त्यांनी बिघडून ठेवलेलं नाही. आणि गुड्डू, तुला किती वेळा सांगितलं रे की आजीजवळ जायचं नाही म्हणून, तरीसुद्धा तू ऐकत नाहीस. आजीच्या शरीरातून दुर्गंधी येते, तशीच तुझ्या शरीरातून सुद्धा दुर्गंधी येईल. यापुढे आजीजवळ जायचं नाही. आता तू जा आपल्या खोलीत आणि अभ्यास कर. नंतर राणी म्हणाली, हे घ्या तुमचे जेवण. खाऊन झाल्यावर गुपचूप तुमच्या खोलीत जायचं आणि झोपायचं. डाळ भात आणि लोणचं पाहून सासूबाई म्हणाल्या, अगं सुनबाई, सकाळी सकाळी भात आणि तोही थंड आहे. हा कालचा उरलेला भात आहे का? त्यावर राणी म्हणाली, तुम्ही सकाळी भात खाऊ नाही शकत? काल गुड्डूने भात खाल्ला नाही, त्याने पिझ्झा खाल्ला होता. तुम्ही खाऊन घ्या हा भात, नाहीतर दुपारपर्यंत तोही खराब होईल. विनाकारण का अन्न वाया घालवायचे? हे घरात आणण्यासाठी तुमचा मुलगा दिवसरात्र मेहनत करतो. सासूबाई यांनी विचार केला की आता वाद घालून काहीच उपयोग नाही, कारण त्यांचं या घरात कोणीही ऐकून घ्यायला तयार नव्हतं. सूनबाईसोबतच मुलगाही त्यांची इज्जत आणि पर्वा करायला विसरला होता. त्यांनी रडतच तो डाळ भात खाल्ला आणि आपल्या खोलीत जाऊ लागल्या. तेवढ्यातच फोनची रिंग वाजली. राणीने फोन उचलला. समोरून तिची नणद सुमन होती. ती म्हणाली, कशा आहात वहिनी? आणि आई कशी आहे? राणी वेडेवाकडे तोंड करतच म्हणाली, माझे हाल तर विचारूच नका, आणि तुमच्या आईची तर मज्जाच मज्जा आहे बाई. तुम्ही सांगा, तुम्ही मजेत आहात ना? अहो ताई, कधीतरी तुम्हीही तुमची जबाबदारी पार पाडा आणि आपल्या आईला सोबत घेऊन जा. काही दिवस आम्हालाही सुखाचा श्वास घेऊ द्या. राणीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली, हो वहिनी, मी माझी जबाबदारी विसरलेली नाही, पण आईच माझ्याकडे येऊन नाही राहत. त्या घरात बाबाच्या आठवणी आहेत ना, पण तुम्ही काळजी करू नका. मी परवा तिथे येत आहे, तेव्हा तुम्हाला थोडासा आराम मिळेल, आणि हे माझ्या भावालाही कळवा. राणीने जोरातच फोन ठेवला आणि म्हणू लागली, एक काय कमी होती, आणखी आता ही दुसरी येत आहे. सासूबाईंनी तिला विचारले, कुणाचा फोन होता ग सुनबाई?
आणखी कुणाचा असणार? तुमच्या लाडक्या मुलीचा होता. म्हणे परवा इथे येत आहे. इथे राहून काय जबाबदारी पार पाडणार आहे देव जाणे. उलट आमचाच खर्च वाढणार आहे. राणी बडबड करतच नवऱ्याला सांगायला गेली. मुलगी येणार आहे हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या आता 2 दिवस कधी जातात याची वाट पाहू लागल्या. 2 दिवसांनी राणी सासूबाईच्या अंगावर साडी फेकतच म्हणाली, आज चांगली आंघोळ करून घ्या आणि ही साडी घालून तयार राहा. त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं सूनबाई, ही साडी कुणाची आहे? तुझ्याजवळ तर अशी साडी आहे नाही. त्यावर राणी म्हणाली, ही माझ्या आईची साडी आहे. तिच्याकडे अशा भरपूर साड्या पडलेल्या आहे. त्यातलीच मी ही एक मागितली. त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं सूनबाई, माझ्या मुलाजवळ एवढी कमाई नाही की तुम्हाला एक नवीन साडी घेऊन नाही देत. आता मी तुझ्या आईच्या वापरलेल्या साड्या नेसू का? त्यावर राणी रागातच म्हणाली, या वयात नेसायला म्हातारीला नवीन साड्या पाहिजे. गुपचूप ही साडी नेसायची, नाहीतर आज रात्री तुम्हाला जुन्या साडीवर रेल्वे स्टेशनवर भीक मागायला लावते की नाही बघाच. तेव्हा कळेल तुम्हाला. बिचाऱ्या सासूबाई आपल्याच नशिबाला कोसत होत्या. देव जाणे अजून काय काय बघायचं राहिलं होतं त्यांना. 2 तासांनी सुमन माहेरी आली. राणीने तिच्यासमोर चहा आणि बिस्किट ठेवले. सासूबाईची नजर बिस्किटांवर होती आणि ते पाहून सुमन आतल्या आत रडत होती. तिने प्रेमाने बिस्किट आईकडे सरकवले. तेव्हा आई म्हणाली, नको नको ग, तू थकून आली आहेस ना, तू खा, मी दिवसभर खातच राहते. स्टोरीचा पुढचा भाग आपण नंतर बघणार आहोत. धन्यवाद.